हॅलो एव्हरीवन, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कुक्स अँड बेक्स चॅनलमध्ये. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण माखंडी हलवा बनवतो आहे. मी इथे बारीक रवा घेतला 1 कप आणि त्यामध्ये 2 कप मी दूध घालणार आहे. दोन कप दूध घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून 10-15 मिनिट आपण त्याला तसंच झाकून ठेवूया. आता आपण कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये मी 1 कप थोडं कमी तूप घेतलं आहे आणि ते आपल्याला थोडं गरम झालं की त्यामध्ये हे सुजीचं मिश्रण टाकायचं आहे. रव्याचं रवा आणि दूध आपण मिक्स केलेलं ना ते घालायचं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते असं घट्ट व्हायला येतं. गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे. आता मी हे सर्व असं भाजून घेणार आहे. हे बघा आता किती छान फुललं आहे. आपलं तूप पण त्याच्यामध्ये दिसत नाही आहे आणि असं छान फुललं आहे आणि दूध पण आपलं आटलं आहे. अजून पण शिरा तर झाला ना, म्हणजे खाऊ तर शकतो ना. म्हणजे साखर नाही काही. अच्छा, आता मी ते काढून घेतलंय मिश्रण. आता परत तूप घालणार आहे थोडंसं. जे 1 कपाला मी थोडं कमी घातलं होतं ना, परत तूप टाकलंय थोडं. आणि त्याच्यामध्ये 1 कप साखर घातली आहे. आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे. पटापट गॅस कमी ठेवूनच आपल्याला ते साखर विरघळेपर्यंत हलवायचं आहे. ही तुपामध्ये आपली साखर विरघळली पाहिजे. साखरेचं पूर्ण पाणी होतंय, तो त्याचा कलर बदली होतोय जरा. आणि माखंडी हलव्याचा कलर पण लालच असतो. पूर्ण साखर विरघळून घ्यायची आणि टेस्टला खूप छान लागतो. साध्या हलव्यापेक्षा खूप छान लागतो. आता हे भाजलेलं मी त्याच्यामध्ये टाकते रवा. हे आता आपल्याला मिक्स केलं ना, जास्त वेळ नाही लागत आपल्याला, लगेच ते आटून जातं. आणि मी त्याच्यामध्ये काजू बदाम पण थोडेसे तळून घेतलेले तुपामध्ये. ते माझ्याकडून स्किप झालं आहे आणि मी चवीला थोडंसं मीठ पण टाकलं आहे. मी गोडमध्ये मीठ टाकते थोडंसं, त्याने चव खूप छान येते.